नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी इथं उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनामुळे उद्योजकांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. श्री मरुधर विष्णू समाज सेवा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र महाराज आणि संत श्री अनुजदास महाराजांनी आपल्या वाणीनं उपस्थितांना केलं मंत्रमुग्ध. आणि 37 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी इथं उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनाचं काम 2 वर्षात पूर्ण होणार. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. सुमारे 37 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी इथं उभारण्यात येणारं उद्योग भवनाचं काम 2 वर्षात पूर्ण होऊन उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या परवानग्या उपलब्ध होतील असा विश्वास उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती संभाजीनगरला जाहीर केली आणि जाहीर केल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की बाकीची सगळी जी उद्योग भवन आहेत ते 20 कोटीची आहेत, रत्नागिरीचं फक्त 37 कोटीचं काय. मी त्यांना सांगितलं, साहेब रत्नागिरीचा उद्योग मंत्री तुम्ही केला आहे म्हणून रत्नागिरीला 37 कोटी रुपये दिलेत आणि बाकी ठिकाणी 20 कोटी रुपये दिले. महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात चांगली उद्योग भवनाची इमारत 37 कोटी रुपये खर्च करून माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी शहरामध्ये होते. उद्योग भवनाचं महत्त्व काय प्रशांतजी तुम्ही सांगितलं, पण जसा आपण मैत्री कायदा केला की एका खिडकीमध्ये आल्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजेत, तसं एका इमारतीमध्ये आल्यानंतर देखील समानतेची चांगली वागणूक आणि सगळ्या परवानग्या एकाच इमारतीमध्ये मिळाल्या पाहिजेत म्हणून उद्योग भवनाची ही संकल्पना पुढे आली. आणि आज आपण जवळजवळ 200 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये 18 उद्योग भवन उभारतोय. त्याच्यातलं कोकणातलं हे पहिलं आहे. आणि ज्याचा उल्लेख मी केला की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी जे मराठवाड्यातले जिल्हे आहेत त्या मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे उद्योग भवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांच्या हस्ते मी भूमिपूजन एवढ्यासाठीच करून घेतलं की आता ही इमारत पूर्ण करायला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहे. रत्नागिरी शहरातील जिल्हा उद्योग केंद्राच्या बाजूला नव्यानं बांधण्यात येणाऱ्या उद्योग भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
दीप प्रज्वलित करून आणि व्यासपीठावरील पालकमंत्री नामदार उदय सामंत, विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींचं स्वागत करण्यात आलं। अधिकारी वर्गाची कामं मार्गी लावण्याची मानसिकता चांगली असल्यानं महाराष्ट्रात उद्योग विभागातील कामं वेगानं आणि वेळेत पूर्ण होत आहेत, असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले। आज या अधिकाऱ्यांची मानसिकता देखील अतिशय सकारात्मक आहे। मी गेले 15 महिने महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय। मला अशी कधीही जाणीव झाली नाही की कुशवाह साहेब मी एखादं काम सांगितलं आणि आमच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही। अनेक लोक रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात। काल कोणीतरी सांगितलं डायमंड ज्वेलरी पार्क महाराष्ट्रातून बाहेर गेलं, काही कुठं गेलेलं नाही, सगळं आहे तिथे आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे ही सगळी अधिकारी लोक जी आहेत ही प्रामाणिकपणानं महाराष्ट्राची सेवा करतायत। म्हणून 15 दिवसापूर्वी घेतलेला निर्णय, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं शासन करतं आणि 15 दिवसानंतर पहिलं भूमिपूजन महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये होतं आहे, ही सगळी अधिकाऱ्यांची ताकद आहे। आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या तर्फे अधिकारी वर्गाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो। अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्योग विभाग चालवत असताना मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकार्य करतात। विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात उद्योग भवन उभारण्याचा निर्णय झाला आहे, परंतु पहिले उद्योग भवन रत्नागिरी इथं सुरू होत आहे असं सांगून उद्योग मंत्र्यांचं कौतुक केलं। आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे की आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत। ही जी संकल्पना आहे की एक असा उद्योग भवन प्रत्येक जिल्ह्यात असावा ज्यामध्ये उद्योग विभागाचे सर्व गतिविधी आणि सर्व सेवा उपलब्ध असावे, ही संकल्पना आपले माननीय मंत्री महोदयांची आहे। आणि त्या संकल्पनेतून पहिला उद्योग भवन आपण रत्नागिरीमध्ये उभारण्याची सुरुवात आज आपण करत आहोत। त्यासाठी मी मंत्री महोदयांचा आभारी आहे। एवढंच नव्हे, यासोबत इतर 14 ठिकाणी पहिले फेजमध्ये सुद्धा उद्योग भवन बांधले जाणार आहे, अशी मंत्री महोदयांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे। आजच्या कार्यक्रमाचा मला विशेष करून एक आनंद असाही आहे, हा महाराष्ट्रातला आता पहिला उद्योग भवन आपण बांधायला जाणार आहोत। हा पहिला जिल्हा आहे आणि माझी सर्व्हिसची सुरुवात याच जिल्ह्यातून झालेली आहे। या प्रसंगी मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उद्योजक MIDCचे वरिष्ठ अधिकारी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर ओळख करून दिली रत्नागिरीकरांना तर किती कोटीचे मालक आहेत तुमच्या लक्षात येईल। तिकडे आमचे कुरबू साहेब बसलेले आहेत, त्यांनी आणि त्या दोघांनी मिळून यावर्षी महाराष्ट्रातल्या उद्योजकांना, पटवर्धन साहेब, कोणालाही केबिनमध्ये न बोलवता, कोणाचाही चहा न पिता 10 वर्षात जेवढा इन्सेंटिव्ह दिला नाही तेवढा 7,500 कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह त्या दोघांनी वाटलेला आहे। हे दोघे जे बसलेले आहेत, उद्योग विभागाची जी पॉलिसी ठरते, म्हणजे आमची IT पॉलिसी लॉन्च झाली, आमची टेक्स्टाईल पॉलिसी लॉन्च झाली, आमची एक्सपोर्ट पॉलिसी देशात पहिल्यांदा लॉन्च होते, आम्ही आता AI पॉलिसी करतोय। ज्या पॉलिसीच्या आधारावर हा पूर्ण उद्योग विभाग चालतो त्याचे मालक हे दोघं आहेत। कुशवाह साहेब त्याचे प्रमुख आहेत आणि त्यांचे सहकार्य म्हणून दुसरे IAS ऑफिसर काम करत असतात। आणि हे सगळे आपल्याला माहिती आहे,
माझ्या मागे हे दोघं जे बसलेले आहेत हे किती कोटीचे मालक आहेत तुम्हाला अजून माहीत नाही. हे वाटेल ते काम इन्फ्रास्ट्रक्चरचं महाराष्ट्रामध्ये करू शकतात. उद्योग खातं उदय सामंत यांना मिळाल्यानं उद्योजकांमध्ये चैतन्य निर्माण झालं असल्याचा विश्वास उद्योजक प्रशांत पटवर्धन यांनी व्यक्त केला. सामंत साहेबांची ही कल्पकता त्यांनी रत्नागिरीतनं सुरू केली. कुशवाहा साहेब म्हणतात की आता ती महाराष्ट्रभर जाईल. मला वाटतं रत्नागिरी हे उद्योगाच्या दृष्टीने एक रोल मॉडेल तयार होणार आहे. कारण आपल्याकडे फिश पार्क येतो आहे, मँगो पार्क येतो आहे. या माध्यमातून अनेक उद्योग या जिल्ह्यात येऊ पाहत आहेत. सामंत साहेबांचे त्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं त्यांना मिळालेलं उद्योग खातं हे आपल्या रत्नागिरीच्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे आणि त्या खात्याचा पुरेपूर वापर करून पुरेपूर उद्योजकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ते काम करतायत आणि हे काम करणं आणि राज्य उद्योगात पुढं देणं हे त्यांनी जे केलं आहे त्याचा आम्हा सर्व उद्योजकांना अभिमान कौतुक वाटतं आहे. मी सामंत साहेबांना या उद्योग भवनासाठी आणि उद्योग पुढे नेण्यासाठी त्यांनी जे जे प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आमची उद्योग मित्र समितीवर निवड केली आणि आम्हाला पत्र देताना त्यांनी सांगितलं की भरपूर काम करा आणि उद्योजकांचे इथले स्थानिक प्रश्न सोडवा. तेव्हा आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अधिक त्रास देऊ आणि इथल्या उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. मला वाटतं सामंत साहेबांना आपण सर्वांनी मनापासून धन्यवाद द्यायला हवेत, त्यांचं कौतुक करायला हवं आणि एक चांगला अभिमान वाटावा असा उद्योगमंत्री आपल्याला लाभला याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. श्री मरुधर विष्णू समाज सेवा समितीतर्फे खेडशी स्वामीनगर रत्नागिरी इथं आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र महाराजांनी केलेल्या बहारदार प्रवचनामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. साक्षात परब्रह्म है. ये कलियुग में हमें तारने के लिए भगवान कृष्ण नहीं आएंगे, राम जी नहीं आएंगे, विठल नहीं आएंगे. हमारे जैसे नरसिंह मेहता है, मीराबाई है, वैसे संत के रूप में भगवान आएगा. और हमारा जो सनातन धर्म है, धर्म के बारे में अगले पार्ट में हम बोलने वाले हैं. तो हमारा सनातन धर्म बचाने के लिए जैसे भगवान रामानंदाचार्य पैदा हो गए 13वीं सदी में, आद्य जगतगुरु रामानंदाचार्य पंचगंगा घाट पर अवतीर्ण हो गए और उन्होंने घोषणा की जात पात पूछे ना को. अभी अभी हमारे अनुजदास महाराज जो श्री श्री 1008 चेतनदास जी महाराज के कृपा पात्र है, हमारे लाडले हैं. जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होताच वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि त्यामध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर, उद्योजक सुरेश शेटगुंदेच्या, KTV न्यूज चॅनलचे संपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी, राजन शेटे, सुनील नलावडे, दीपक राऊत, संतोष रेड्डीज, सुधाकर सावंत, संदीप डोंगरे, दिनेश ओसवाल यांनी पुष्पगुच्छ देत
नरेंद्र महाराजांची सदिच्छा भेट घेतली. श्री मरुधर विष्णू समाजातर्फे आयोजित श्रीकृष्ण कथा नानीबाई का मायरा कार्यक्रमामध्ये राजस्थान चित्तोडगड येथील संत श्री अनुजदास महाराज यांनी हिंदी भाषेत उत्तम मार्गदर्शन केलं. जब रत्नागिरी में श्रीमद् भागवत महापुराण की कथा का आयोजन मरुधर विष्णु समाज के द्वारा हुआ था, तब पूज्य महाराज श्री जी के पावन दर्शन का सौभाग्य दास को प्राप्त हुआ था. और आते समय मार्ग में विचार कर रहे थे कि पूज्य महाराज श्री जी के दर्शन करने जरूर जाएंगे. महाराज श्री जी तो वर्षों की प्रतीक्षा करने के बाद भी किसी को महाराज श्री जी के दर्शन प्राप्त हो जाए तो ये तो जन्म जन्मांतरों की पुण्य की बड़ी कृपा है. फिर भी मन में भाव ये रहा कि महाराज श्री जी का दर्शन होगा तो परम कृपा होगी, अन्यथा नाणिज धाम का दर्शन करके ही पूज्य महाराज श्री जी का प्रेम प्राप्त करेंगे. पर अनंत मां अम्बा की कृपा देखिए और पूज्य प्रवर महाराज श्री जी पूज्य जगतगुरु भगवान की अनंत कृपा देखिए कि नाणिज धाम का भी दर्शन प्राप्त हुआ और पूज्य प्रवर श्री सद्गुरुदेव भगवान जगतगुरु स्वामी श्री भगवान का पावन दर्शन और पावन प्रेम और पावन आशीर्वाद भी प्राप्त हुआ. और ऐसा आशीर्वाद प्राप्त हुआ कि रत्नागिरी के इतिहास में, मरुधर विष्णु समाज के इतिहास में स्वर्णिम अक्षरों से यह पल लिखे जाएंगे कि आज जिस प्रकार भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम अवध के सुख का परित्याग करके भीलनी की कुटिया पर पधारे थे, केवट के द्वार पर पधारे थे, ऐसे ही पूज्य प्रवर अपने दिव्य नाणिज धाम से पधार करके आज रत्नागिरी में उस दिव्य अनंत लोक को प्रदान किया है. नरेंद्र महाराज यांचं व्यासपीठावर आगमन होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. लवकमल झाला स्पर्धेत्रं प्रसन्ना वामांकारो रसीता मुखकमल विषवारोपकुं संपायसव विभावसो महावस्त्रं विष्णोः शोरासि विष्णोर्ध्रोसि तदे पदं सौणमस्य पायि प्रभो रुतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यता. आप सभी को विनती है अपने अपनी जगह पर खड़े रहिए. आणि आता पाहूया जगद्गुरु नरेंद्र महाराज यांनी केलेल्या मार्गदर्शनपर मनोगताची एक झलक. कि जब जब धराधाम पर ऐसा आघात होता है तब तब भगवान खुद संतों का रूप धारण करवा के, गुरु का रूप धारण करवा के धरती पर अवतीर्ण होता है. ये हर धर्म में, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, जैन हो, हर धर्म में होता है कि भगवान इंसान के रूप में आता है. इसी कारण तो गुरु नानक जी ने कहा है ना, गुरु रूप इंसान नहीं है, वो तो स्वयं परब्रह्म है, वो है चारों धाम. भजलो गुरु का नाम भैया, भजलो गुरु का नाम. हमारे महाराष्ट्र में नामदेव महाराज होके गए, उन्होंने तो बताया है मराठी में, उनका अभंग ऐसा है, यानी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. मराठी आपल्याला मराठी समजत असेल तर मराठी सुरू करेल. भजन गायन यांनी वातावरण आल्हाददायक बनलं होतं.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मरुधर विष्णू समाजाचे अध्यक्ष भांजी प्रजापत, दीपक सिंह देवल यांच्यासह समाजातील सर्वांनी खूप परिश्रम घेतले. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी इथं उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनामुळे उद्योजकांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. श्री मरुधर विष्णू समाज सेवा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र महाराज आणि संत श्री अनुजदास महाराजांनी आपल्या वाणीनं उपस्थितांना केलं मंत्रमुग्ध. आणि 37 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी इथं उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनाचं काम 2 वर्षात पूर्ण होणार. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.